सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे. आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे. मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक वरुड. 24 तासांच्या आत लावला मोर्शी पोलिसांनी चोरीचा छडा. 2 आरोपींसह मुद्देमाल जप्त. मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा येथील फिर्यादी नामे सीताराम पुनाजी भांडगे वय वर्ष 60 यांनी चोरी झाल्याची तक्रार दिली होती. सदर फिर्यादी बकऱ्या चारण्याचे काम करीत असून त्यांचे कुडाचे घर आहे. त्यांच्या घराचे बांधकाम करीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या 8 बकऱ्या व्यापाऱ्याला विकल्या व त्यांचे आलेले पैसे एकूण 90,000 रुपये घरात पलंगाखाली एका लोखंडी संदुकामध्ये ठेवले. त्यामध्ये त्यांच्या पत्नीचे एक सोन्याचे मंगळसूत्र ज्याची अंदाजे किंमत 10,000 व पती पत्नीचे महत्त्वाचे मूळ कागदपत्र होते. फिर्यादी हे बकऱ्या चारण्याकरिता घराला कुलूप लावून सकाळी 11 वाजता निघून गेले. परत सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बकऱ्या चरून घरी आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना त्यांच्या घरातील विजेचा दिवा चालू दिसला. म्हणून त्यांना संशय आल्याने त्यांनी आजूबाजूला पाहिले असता त्यांना त्यांच्या घराच्या कुडाच्या भिंतीला मोठे छिद्र केलेले दिसून आले. त्यांनी पाहणी केली असता बकऱ्यांचे आलेले पैसे ज्या लोखंडी संदूक मध्ये ठेवले होते ते संदूकच दिसून आले नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कुडाच्या भिंतीला छिद्र पाडून घरामध्ये प्रवेश करून दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान संदूकमध्ये ठेवलेले नगदी 90,000 रुपये व एक सोन्याची पोत अंदाजे किंमत 10,000 रुपये, लोखंडी संदूक अंदाजे किंमत 500 रुपये असा एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून असा रिपोर्ट पोलीस स्टेशन मोर्शी येथे दिल्यावरून पोलीस स्टेशन मोर्शी यांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला. मोर्शी पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुडे साहेब यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत पोलीस स्टेशन मोर्शी येथील पोलीस निरीक्षक राहुल आठवले व त्यांच्या अधीनस्थ गुन्हे प्रकटीकरण पथकासह घटनास्थळी भेट देऊन प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्हे प्रकटीकरण पथक मोर्शी यांना मार्गदर्शन करून आरोपी व मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. गुन्हे प्रकटीकरण पथक मोर्शी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुडे यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पथकाने घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती तसेच स्थानिक चौकशीच्या आधारे संशयितांचा शोध घेत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी कृणाल प्रवीण शहाणे वय वर्ष 19 राहणार पिंपळखुटा तालुका मोर्शी जिल्हा अमरावती व प्रशिक बाळासाहेब इंगडे वय वर्ष 19 राहणार हशामपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या पैशापैकी 20,500 रुपये नगदी, एक सोन्याचे 2 डोरले व मणीची पोत अंदाजे किंमत 10,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेली वाहन हुंडाई कंपनीची 4 चाकी गाडी अंदाजे किंमत 5 लाख रुपये असा एकूण 5,30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, पोलीस निरीक्षक राहुल आठवले, ठाणेदार पोलीस स्टेशन मोर्शी यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन मोर्शी येथील पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, अथर्व कोहडे यांनी केली आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, अमरावती.